गुड मॉर्निंग मंडळी, पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आता आम्ही परत आज संडे आणि आज परत एका नवीन ठिकाणी जाऊया. त्याच आपल्या रूट वरती मुंबई गोवा महामार्गावरती बघूया नवीन काय आपल्याला पाहायला मिळतंय. आणि व्हिडिओमध्ये असेच राहा. मागच्या व्हिडिओचा चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. आणि असेच आपल्याला प्रत्येक संडेला शनिवारी आपण व्हिडिओ करणार आहोत आणि ते आठवड्याच्या मध्ये आपण ते रिलीज करणार आहोत. अशा पद्धतीने एक नवीन चांगले व्हिडिओ पाहायला मिळतीलच. तर मी आणि कौस्तुभ आता आज सेकंड व्हिडिओ साठी निघालोय. तर चला भेटूया पुढे. आणि आता आज या रोड वगैरे आपण थोडं करू कारण की रायडिंग आहे मोठो असल्यामुळे मजाच वेगळी असते. चला तर त्याच ठिकाणी गाईज हाच तो लास्ट टाइमचा ब्रिज जो आम्ही चढलो नव्हतो, खालून गेलेलो इथं. आणि आज आम्ही हा ब्रिज घेतलाय. तर आता या ब्रिजवरून डायरेक्ट आपण पडणार आहे कुर्ल्याला बाहेर. बघू शकता आज ऊन आहे आणि आम्हाला पावसाची अपेक्षा होती. पण असो, पण जेवढा आता ऊन पडलाय तोपर्यंत आपला रस्ता कव्हर करून घेऊया. कारण की पाऊस आला की मग कसं आहे शूट करायला मिळत नाही. कारण की आता आपण ऍक्शन कॅमेरा आहे आपल्याकडे, पण माउंट नसल्यामुळे तो लावता येत नाहीये. पावसातला हा प्रवास सुरू असताना एक सुंदर क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. समोर एक बाईक आणि त्यावर आपल्या माणसासोबत शांतपणे बसलेला एक कुत्रा. पाऊस सुरू होता, रस्ता ओला होता, पण तो अगदी निवांतपणे प्रवासाचा आनंद घेत असल्यासारखा दिसत होता. प्रवास फक्त माणसांनाच आवडतो असं नाही, काही क्षण असे असतात जे आपोआप चेहऱ्यावर हसू आणतात. असे अनपेक्षित क्षणच प्रत्येक राईड कायमची लक्षात राखण्यासाठी बनतात. चला डी.वाय. पाटील ऊपर से क्षणात पाऊस क्षणात ऊन असं काहीचं आहे वातावरण. आणि मस्त असा हा रस्ता जो नवी मुंबईमध्ये आता आहोत आपण. आणि रायडर आहे आपला कौस्तुभ. फुल धमाल चालू आहे. फक्त एवढंच आहे की रायडिंग करताना मित्रांनो थोडी काळजी घ्या. पाऊस असताना गाडी जरा हळूच चालवा. आणि काय नाही, प्रवासाचा आनंद घ्या. आपण आज दुसरा रस्ता पकडलाय. हा आहे JNPTचा रस्ता. आणि आपण आता परत म्हणजे जाणार मुंबई गोवासाठी जातोय. पण मध्ये बघूया कुठला स्पॉट आपल्याला भेटतोय काय, म्हणजे एकदम जवळच्या जवळ आपल्याला मुंबईमधून आलेला पटकन एका तासाच्या आतमध्ये काय दिसतं काय बघूया. अशी एक जागा आहे की आपण बघूया, फाइंड आउट करूया नक्की तिथे धबधबा आहे का. चला तर. खरं तर आजचा प्रवास आहे कासमळ पेन वॉटरफॉलपर्यंत. हा धबधबा खरंच पाहण्यासारखा आहे का, रस्ता कसा आहे, ट्रेक किती आहे आणि इथे येण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची माहिती असायला हवी, हे सगळ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. चला तर आपण पुढे जाऊ. आणि आता हे माझ्या उजव्या हाताला दिसतंय ते नवी मुंबईचं एअरपोर्ट. आता लेफ्ट घ्यायचंय. हा राईट मारला की उरण आहे JNPT. आपण घेणार आता
लेफ्ट मुंबई गोवा हायवे. तर मित्रांनो, आपला कर्नाळा पक्षी अभयारण्य लास्ट टाइम आपण इथेच आलो होतो आणि आता आपण त्याला क्रॉस केलंय. आज जातोय आपण दुसरीकडे, एका त्या नवीन ठिकाणी जातोय. वातावरण एकदम मस्त आहे आणि खरंच निसर्गाची आपल्यावरती मेहरबानी आहे की पाऊस नाहीये. त्याच्यामुळे कसं आहे, बघा की पाऊस पडत होता म्हणून शूट करायला नाही भेटला. आता पाऊस नाहीये त्याच्यामुळे मला शूट करायला मिळते. पावसाळ्यात बाईक रायडिंगची मजाच काही वेगळीच असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवाई, ढगांनी झाकलेले डोंगर आणि थंड वारा. प्रत्येक किलोमीटरवर हा प्रवास आणखीनच सुंदर होत चालला आहे. रस्ता चांगला असला तरी पावसाळ्यात नेहमी सावधपणे गाडी चालवा. टोल चालू झालेला आहे. मुंबई गोवा हायवे अजून बनला नाही, टोल घेत आहेत. पुढे लेफ्टला दाब गाडी, धावते पुढे दाब. गणपती बाप्पा चालले मस्त पैकी. आता मित्रांनो, आम्ही आता पेणमध्ये आहोत. पेण सिटीमध्ये. मित्रांनो, आपण जिथे चाललोय ना त्या रस्त्याला हा एक अतिशय सुंदर असा तलाव, त्यात हे मध्यभागी असं मंदिर आहे आणि मस्त वाटतंय पाहायला. मस्त, एकदम मस्त. आणि हा रोड जातोय आपल्या स्पॉटवरती. चला. मंडळी, जरा ऑफ रोडिंगचा सीन आहे आता. पुढे असं वाटते पुढे ऑफ रोडिंग करावी लागणार. ऑफ रोडिंग चालू झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार, इथून आपल्याला घ्यायचं आहे राईट. राईट. मस्त शाळा पण आहे रे तिकडे. ऑफ रोडिंग चाललेली आहे. ऑफ रोडिंग रस्ता बरोबर नाही आहे तिथे. बरं झालं गाडी आणली. अपनी बाइक हो गए. मायनस गेअर कमी लाव दे. हे आमचा रायडर आहे, तो नवीन आहे रायडर नवीन. गेअर कमी मायनस. रायडर नवीन आहे.
मस्त असा व्ह्यू आहे त्या बाजूला. बड़ा ब्यूटीफुल व्यू. बघा समोर किती छान असा ब्युटिफुल असा व्ह्यू आहे, बघू शकता. नाही बघायचं ते. आपल्याला तिकडे जायचं आहे वरती. पेण शहर जसं मागे पडतं तसं आपण इथे आल्यानंतर निसर्गाच्या प्रेमात पडतो. आणि खरं तर हळूहळू सरळ रस्ता संपतो आणि नागमोडी वळणांनी भरलेला घाट रस्ता सुरू होतो. प्रत्येक वळणानंतर समोर एक नवीन दृश्य आपल्या समोर दिसते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट हिरवळ, पावसामुळे धुऊन निघालेले डोंगर, मधूनच दिसणारी शेती आणि ढगांमध्ये हरवलेली शिखरं. संपूर्ण परिसर जणू हिरव्या रंगाची चादर पांघरून बसले आहे. कधी हलकासा धुक्यांचा पडदा, तर कधी चेहऱ्यावर येणारे थंडगार पावसाचे थेंब. प्रत्येक क्षण अनुभवण्याचा आहे. अशा वळणदार रस्त्यांवर बाईक चालवताना वेगापेक्षा संयम महत्त्वाचा, कारण निसर्गाचा खरा आनंद शांतपणे प्रवास केल्यावर मिळतो. मित्रांनो, इथे येताना तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, कारण की इथे कुठलेच खाण्याचे आणि म्हणजे हॉटेल नाश्त्यासाठी काहीच नाही आहे. म्हणजे इथे जेवणासाठी नाश्त्यासाठी काहीच नाही आहे. फक्त इथे मधोमध एक दुकान आहे, तिथे वडापाव मिळतं आणि तिथे आम्ही एक वडापाव खाल्ला आणि पुढे गेलो. आणि कारण की पुढे मिळेल नाही मिळेल ही अशी भीती होती. पण वरती अजून एक छोटंसं एक स्नॅक्स सेंटर आहे, तिथे मस्त वडापाव खाल्ला आणि पुढच्या प्रवासाला. जर तुम्हाला ही गर्दीपासून दूर जाऊन शांतता, हिरवळ आणि पावसाचा अप्रतिम सौंदर्य अनुभवायचा असेल तर पेण ते कासमाळ हा रस्ता नक्कीच तुमच्या बकेट लिस्टमध्ये असायलाच हवा. चला, इथून खाली ट्रेक आहे, असा रस्ता आहे. बघू शकतो हा रोड आहे ना, खचला आहे. कासमाळ गावात वसलेले हे आहे प्राचीन श्री वागीरेश्वर देवस्थान. स्थानिकांच्या श्रद्धेचे हे महत्त्वाचं केंद्र असून वर्षभर भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. विशेषतः श्रावण महिना, महाशिवरात्री आणि इतर धार्मिक उत्सवांच्या वेळी येथे भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. या मंदिराला भेट देताना परिसराची स्वच्छता राखणं, मंदिराच्या नियमांचं पालन करणं आणि शांततेचं वातावरण जपणं ही प्रत्येक भाविकाची जबाबदारी आहे. जर तुम्ही कासमाळ वॉटरफॉल पाहायला येत असाल तर या पवित्र देवस्थानालाही नक्की भेट द्या. निसर्गासोबत अध्यात्माचा अनुभव घ्यायचा असेल तर ही एक सुंदर संधी आहे. आज इथे गावकऱ्यांकडून मंदिराची साफसफाई सुरू आहे. काय माहिती, कारण की मी विचारलं नाही, पण कुठला तरी नक्कीच इथे कार्यक्रम असणार, नाहीतर मग अधूनमधून हे साफसफाई करतच असतील. त्याचबरोबर हे बघा, प्लास्टिक ताडपत्री लावण्याचं काम सुरू आहे. आणि हे सुंदर अशा म्हणजे ह्या प्राचीन मूर्त्या दिसत आहेत, ह्या एका बाजूला ठेवलेल्या आहेत आणि हा समोर आपलं आत्ताचं मंदिर.
चला आता आपण इथून जाऊया धबधब्यावर. इथून आपण जाऊ शकतो डायरेक्ट झऱ्याकडे. तोच रस्ता आलाय खाली वरून. असा कैसा लग रहा है? हो कैसा लग रहा है? तो डुबकी मार, अच्छा लगेगा. कुठपर्यंत वरून येते रे पाणी. समोरून कोसळणारं पाणी, त्याचा आवाज आणि आजूबाजूचा शांत परिसर कॅमेऱ्यामध्ये दिसतंय त्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभव खूपच वेगळा आहे. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल किंवा विकेंड राईड प्लॅन करत असाल तर हे ठिकाण नक्की विचारात घ्या. मात्र काही गोष्टी लक्षात ठेवा. पावसाळ्यामध्ये दगड खूप गुळगुळीत असतात, तर सेल्फी आणि व्हिडिओच्या नादात आपला जीव मात्र धोक्यात घालू नका, याची काळजी घ्या. पावसाळ्यात डोंगराच्या कुशीतून कोसळणारं शुभ्र पाणी, सभोवती पसरलेले गर्द हिरवाई आणि धुक्यांची हलकी चादर, हा नजारा शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. धबधब्याच्या तुषाराने वातावरण आणखी थंडगार झालेलं आहे. चेहऱ्यावर उडणारे पाण्याचे थेंब आणि निसर्गाने निर्माण केलेली ही शांत सुरावट मनाला एक वेगळीच ऊर्जा देऊन जाते. इथं उभं राहिल्यावर शहरातील धावपळ, आवाज आणि ताण काही क्षणासाठी पूर्णपणे विसरून गेलो. फक्त निसर्गाचा आवाज, वाहणारं पाणी आणि डोंगरांच्या सान्निध्यात मिळणारी शांतता. जर तुम्ही पावसाळ्यात एखाद्या सुंदर आणि शांत ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असाल, विचार करत असाल, तर कासमाळ वॉटरफॉल हे नक्कीच तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे. निसर्गाचा आनंद मनापासून घ्या, पण त्याचवेळी हा सुंदर परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपलीच. प्लास्टिक किंवा कचरा टाकू नका. हे जे आणले असेल आपण ते परत घेऊन चला. माझ्या मते हा धबधबा एक दिवसाच्या ट्रिपसाठी खूप छान पर्याय आहे. मुंबईहून सहज पोचता येतं. पावसाळ्यात या ठिकाणचं सौंदर्य अनेक पटीने वाढतं.
जर तुम्ही गर्दीपासून थोडं दूर जाऊन निसर्गाचा आनंद घ्यायचा विचार करत असाल तर हा स्पॉट नक्की आवडेल. लोक घाबरायचे का एवढं आतमध्ये जाऊन काय करतं ना हे घे परत वगैरे सोसायटी ना खडामधले ड्रॉपले ते रे बाबा पोरं चालत जाते त्यांना किती लांब आहे हे बघ. हे बघा मित्रांनो, दरड कोसळून जाय खाली आलेली आहे. कुठून आली आहे बरोबर कुठून. तर मंडळी, परतीचा प्रवास सुरू आणि हा सुंदर असा नजारा, छोटे छोटे क्षण टिपायचा प्रयत्न. आणि येते वेळी एकच लक्षात घ्या की रस्ता खूपच खराब आहे, त्याच्यामुळे सावकाश या आणि निसर्गाचा आनंद घ्या. त्याचप्रमाणे तर इथे येताना इतर गोष्टी गरजेच्या त्या तुमच्यासोबत तुम्ही घेऊन या. हा मंडळी, तुमच्याकडे जर कोणतंही वाहन नसेल आणि तुम्ही जर एसटीने किंवा रेल्वेने जर आलात तर पेण ह्या डेपोजवळून तुम्हाला अशा या टॅक्सी मिळतात आणि त्यांनी तुम्ही इथे येऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि महाराष्ट्रातील अशा सुंदर कमी परिचित ठिकाणांचे मोटो व्लॉग पाहण्यासाठी नोमॅडिक माडिक या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्रवासात. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित प्रवास करा आणि निसर्गावर प्रेम करा. जय महाराष्ट्र. म्हणजे खिंड असते तसंच आहे रस्ता, सेम असं सिंहगड आहे जिथे मी गेलो होतो पावना लेक, सेम तिथे पण असाच एक रस्ता आहे.